आपल्या इथे जर जास्तीची स्ट्रॉबेरी असेल आणि आपल्याला ठेवून द्यायची असेल तर त्याच्यासाठी आपण असा बॉक्समध्ये स्ट्रॉबेरी आणली तर ते देठ काढून घ्यायचे असे प्रत्येक स्ट्रॉबेरीचे. आता स्ट्रॉबेरीची देठाची पानं वगैरे काढून घेतलीत. आता ह्याच्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं आणि बेकिंग सोडा घालायचा आणि थोडंसं असं गरम करून घेतले पाणी. एकदम उकळवायचं नाही पण थोडं गरम करायचं आणि आता 5 मिनिटं सगळी स्ट्रॉबेरी त्याच्यामध्ये ठेवून द्यायची. 5 मिनिटानंतर काढायची. आता 5 मिनिटं झालीत. आता ह्या चाळणीमध्ये हे निथळून घेऊया पाणी. आता ही स्ट्रॉबेरी थोडी फॅन खाली ड्राय करून घेतली. आता ही झिपलॉकची बॅग आहे ना याच्यामध्ये भरूया आणि मग फ्रीजरला ठेवली की पाहिजे तेव्हा आपल्याला यूज करता येईल. मिल्कशेकची आठवण पडली की स्ट्रॉबेरी काढायची आणि मिल्कशेक बनवायचं ताजा ताजा एकदम. आता ह्या बॅगमध्ये भरलंय. आता ह्या अशी प्रेस करायची. हवा काढून घेतली पहिली आणि आता प्रेस करायची अशी पूर्ण आणि आता फ्रीजरला ठेवून द्यायची. पाहिजे तेव्हा काढायची.